आपण पाहतो प्रेमविवाह की ठरवून केलेले जे विवाह आहे, याच्यामध्ये कोणता विवाह पद्धती हे यशस्वी आहे? त्या अर्थानं यशाचे खरे गमक, यशस्वीपणाचे जे खरे गमक आहे ते पार्टनरच्या समजूतदारपणामध्ये. आपण पाहतो वाढते घटस्फोट होत आहे आजकाल आणि उशिरा होणारे लग्न आहे किंवा विवाह कमी होत आहे आजकाल. तर याचा भविष्यामध्ये पर्टिक्युलर जे मराठी समाज आहे, याच्यावर काय विपरीत परिणाम होऊ शकते असं तुम्हाला वाटतं? आपण पाहतो सोशल मीडिया आहे किंवा डेटिंग ॲप वगैरे आहे. या कारणामुळे जे अवास्तव अपेक्षा आजकाल पार्टनरकडून वाढत आहे. या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं? पाहतो करिअर आहे, स्वातंत्र्य आहे आणि वैयक्तिक अपेक्षा आहे. या कारणामुळे जो पारंपरिक विवाह संस्थेचा जो दृष्टिकोन आहे, तो आज कुठेतरी बदलत चाललेला आहे असं वाटतंय का आपल्याला? हो, नक्कीच. कारण पूर्वी कसं होतं, पूर्वी कुटुंब आणि कुटुंबातली ज्येष्ठ मंडळी हे लग्न ठरवण्यामध्ये पुढाकार घ्यायचे. बरोबर, पण आता करिअरच्या दृष्टीने उच्च विद्याविभूषित मुलं-मुली त्यांना आपण स्वातंत्र्य दिलेलं असते. बरोबर. त्याच्यामुळे त्यांचे निर्णय ते स्वतः घेतात करेक्ट. आणि त्यांच्या वैयक्तिक अपेक्षाही खूप वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे म्हणजे विवाह संस्था जी म्हणतो आपण, जी पारंपरिक पद्धतीने विवाह जुळत होते, त्याच्यावर आता खूप इफेक्ट झालेला आहे. करेक्ट. त्याचं कारण असं आहे, की करिअरला प्राधान्य. आता मुली शिकल्या, चूल आणि मूल हे त्यांना मान्य नाही. बरोबर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मग मीच का? माझं करिअर, माझा पगार, बरोबर आहे. मग तोही तेवढाच कमावतो. तर मग तरी मग मी हे घरातलं सगळं मग मीच का करायचं? त्यांनी का नाही करायचं? ही करेक्ट. कुठेतरी एक समानतेची भावना त्यांच्या मनामध्ये आलेली आहे. बरोबर. म्हणजे एक जे म्हणजे थोडक्यात म्हणायचं असं आहे मला, की मुली थोड्या आक्रमक झालेल्या आहेत. करेक्ट. आपल्या हक्कांच्या बाबतीत म्हण, म्हणजे हं. कर्तव्य त्यांना नंतर कळते, पण हक्कांच्या बाबतीत त्या मोठ्या अग्रेसिव्ह झालेल्या आहेत. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे अ, हा एक प्रश्न आला. म्हणजे स्वातंत्र्य आई-वडिलांनी काय केलं, म्हणजे मुलींना मुलांच्या बरोबरीने वाढवलं. बरोबर आहे. त्यांचा खेळ असो, मग त्यांचं करिअर असो, त्यांचे वेगवेगळे हौस असो, छंद असो. म्हणजे त्यांनी असं हे नाही केलं, की मुलाला वेगळं आणि मुलीला वेगळं. पण जेव्हा लग्नाची वेळ येते, तेव्हा पती परमेश्वराला ते शरण जायला सांगतात आपल्या मुलीला. मग करेक्ट. ही विसंगती त्यांच्या आयुष्यामध्ये खूप म्हणजे त्यांना खूप त्रासदायक होते मुलींना. त्याच्यामुळे बरोबर ते आहे. आक्रमक होतात. हं, हं. म्हणजे तुम्ही मग लग्नाच्या वेळी तुम्हाला म्हणजे मुलीमध्ये हे सगळं पाहिजे असते. पण मग आधी तुम्ही सगळं म्हणजे आधी तसे संस्कार नाही करत आपण मुलींवर, करेक्ट की आहे. तुझं लग्न झाल्यानंतर तुला बाई तू कितीही पगार कमावला, तरी तुला घरात सासू-सासऱ्यांची सेवा करावी लागेल, दुखलं-खुपलं पाहावं लागेल, स्वयंपाक-पाण्याचं थोडंफार पाहावं लागेल. हे बरोबर. असं आपण सांगत नाही त्यांना. पण लग्नानंतर आपण त्यांच्याकडून त्या अपेक्षा करतो. त्याच्यामुळे कुठेतरी त्या मग हर्ट होतात आणि मग आक्रमक होतात. आणि अशा वेळी मग म्हणजे त्रासदायक होते हे त्यांना सगळं. तिसरा मुद्दा असा आहे, की वैयक्तिक अपेक्षांचा. आता बरोबर. वैयक्तिक अपेक्षा म्हटल्यानंतर मुलींना त्यांच्या त्या अपेक्षा वाढलेल्या असतात. म्हणजे आधी त्यांच्यातला स्व जागृत करायचा, हं. त्याला खत-पाणी घालायचं बरोबर. आणि जेव्हा कुठे मग त्या स्वतःच्या मनाने निर्णय घ्यायला लागल्या, की त्यांना टोकायचं, तर हे मग त्यांना नाही सहन होत. त्याच्यामुळे विवाह ठरवण्याची जी काही पद्धत आहे, बरोबर. ही पारंपरिक पद्धत आता मुला-मुलींना मान्य नाही आणि मग ती असूही नाही. कारण आता मला तर म्हणजे व्यक्तिशः असं वाटते, की सरळ घरातल्या आई-वडिलांनी, पालकांनी, मुला-मुलींनी एकमेकांचे विचार, त्यांचे बदललेले विचार हे जाणून घ्यायचे. करेक्ट आहे. करेक्ट. जाणून घेऊन, चर्चा करून मग त्याच्यावर डिसिजन घ्यायचा. म्हणजे आजकाल म्हणजे आपल्या समाजातल्या जवळपास 90% मुला-मुलींना हेच समजत नाही, की लग्न का करायचं? कशासाठी करायचं? करेक्ट. म्हणजे भूक लागली की जेवायचं, लग्नाचं वय झालं म्हणून लग्न करायचं, त्यांनी केलं म्हणून आपणही करायचं आणि आई-वडिलांनाही आपली जबाबदारी पार पाडायची असते. बरोबर. म्हणजे त्या अशा लग्नाला तयारही नसतात, अशा वेळी आपण त्यांचं लग्न लावून देतो आणि मग ते त्या पारंपरिक पद्धतीने. तर हे शक्य होत नाही. तर ही प्रोसिजर जरी आपल्याला सोपी वाटत असली, तरी याच्यानंतर त्यांना जो त्रास होतो किंवा ज्या अडचणी येतात, त्या खूप त्रासदायक आहे. असं म्हणजे मला प्रामाणिकपणे वाटतं. करेक्ट आहे. आपण पाहतो सोशल मीडिया आहे किंवा डेटिंग ॲप वगैरे आहे. या कारणामुळे जे अवास्तव अपेक्षा आजकाल पार्टनरकडून वाढत आहे. या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं? मला असं सांगायचं आहे अति तुला, की हे सगळं प्रकरण फार गंभीर आहे. म्हणजे याच्यामुळे हा जो आपण टीव्ही, सिनेमा, हे सोशल मीडिया याच्यामधला हा जो दिखाऊपणा आहे, हा सगळा दिखाऊपणा याच्यामुळे म्हणजे मुलांच्या म्हण किंवा मुलींच्या म्हण यांच्या अपेक्षा एवढ्या वाढलेल्या आहेत. बरोबर. ते टीव्हीवर दिसणारे रोमॅन्टिक क्षण त्याच्यात त्यांना असं वाटतं, की पार्टनर असाच असतो. करेक्ट आहे. पण हे असं असं नसते. कारण कसं आहे म्हणजे आणि त्यातही आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे
प्री वेडिंग शूटिंग फोटो सेशन बरोबर. हे एक वेगळंच पिल्लू आहे. ते मग ती तुलना यांनी केलं, आपण नाही केलं आणि त्याच्यामुळे मग होणारी नाराजी. तर ह्या सगळ्यामुळे काय होते म्हणजे संयम कुठेतरी हरवला जातो करेक्ट आहे. आणि मग यांनी हैराण व्हायला होतं. तर ह्या ह्या म्हणजे वास्तविक पाहिलं तर प्रत्यक्षामध्ये आयुष्य असं नसतं. प्रत्यक्षामध्ये आयुष्य एवढं साधं, सोपं, सरळ असतं. एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांना समजून घेणं, म्हणजे निदान लग्नाच्या आधी-आधी तरी सुरुवातीला एकमेकांना समजून घेणं, एकमेकांचे स्वभाव जाणून घेणं, ह्या सगळ्या गोष्टींना महत्त्व द्यायला पाहिजे, जे नाही दिल्या जात. तर आपण असं पाहतो, की खऱ्या नात्यामध्ये चढ-उतार असतात, प्रासंगिक रुसवे-फुगवे असतात. बरोबर. आणि हे असायला पाहिजे, हे नॅचरल आहे. पण मग असं ह्या आभासी दुनियेच्या आहारी जाऊन जर आपण दुःखी होत असू, निराश होत असू, कुठेतरी अनुकरण करत असू, त्याच्यामुळे आपण आपल्या पार्टनरला जर दुःखी करत असू, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि हे सगळे सोशल मीडियाचे काय म्हणू आपण त्याला दुष्परिणाम. दुष्परिणाम आहेत असं म्हणजे मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि याच्यामुळे काय होते, की नात्यातली वीण ही जी घट्ट व्हायला पाहिजे, ती तशी होत नाही. म्हणजे सुरुवातीपासूनच एक ते नातं असं किरकिरं व्हायला लागते आणि बरोबर. मग ते शेवटपर्यंत कुठेतरी मनात राहतेच. ते सूर नाही जुळत. हो. तर हे असं एकंदर आहे. तर म्हणजे मला असं मनापासून वाटते, की नवदाम्पत्य जे आहे, त्या नवदाम्पत्याने ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे, की सोशल मीडिया, ते डेटिंग ॲप्स याच्या किती आहारी जायचं. लग्न ठरत नाही आजकाल. याच्यासाठी फक्त मुलं जबाबदार आहे, की मुली जबाबदार आहे, का संपूर्ण समाज व्यवस्था जबाबदार असते, असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं, की बदलती सामाजिक व्यवस्था जी आहे, ती खऱ्या अर्थाने जबाबदार आहे. कारण सध्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो, की कोणत्याच नात्याकडे सिरियसली पाहिलं जात नाही. मग ते पालक असो, पती-पत्नी असो, बरोबर. की मैत्रीचं नातं असो. कुठलंच नातं असं फारसं महत्त्वाचं वाटत नाहीये आणि ते जोपासण्यासाठी जी मशागत करावी लागते, ती मशागत होताना दिसत नाहीये. सगळ्यांना असं वाटते, की नाती राहिली काय आणि नाही राहिली काय? बरोबर. कारण काय होऊन राहिलंय, की प्रत्येकामधला मी, हं. अहंकार हा इतका वाढलेला आहे, की त्याच्या व्यतिरिक्त काही असू शकते, हे मान्यच नाही. एका बाजूला मुलाकडून अवाढव्य पगार, त्याचं स्वतःचं घर, त्याचं राहणीमान ह्याच्या अपेक्षा केल्या जातात. बरोबर. आणि मुलींकडूनही म्हणजे मुलगी कितीही शिकलेली असली, पैसा कमावणारी असली, तरी ती गृहकृत्य दक्ष असलीच पाहिजे, ह्या अपेक्षा केल्या जातात. आणि मग अशामुळे काय होतं, की त्यांच्या नात्यामधले ताण वाढतात. त्यामुळे काय होतं मग, की विवाह जुळवायला अडचणी निर्माण होतात. कारण मग तिलाही कुठेतरी वाटते मुलीला, की मी पण यांच्याच बरोबरीची सगळी म्हणजे याच्याच बरोबरीची मी कमाई करते, सगळं करते. सक्षम मग आहे. याच्या एवढीच मी पण सक्षम आहे. तर मग मीच का हे करू? त्यामुळे मग लग्न जुळवायला खूप अडचणी येतात आणि असं करता मग प्रश्न येतो, की मग हळू लोक काय म्हणतील? तर असं हे चक्र सुरू राहते. तर मला असं म्हणजे प्रामाणिकपणे वाटतं, की मुला-मुलींनी आणि पालकांनी सोबत बसून हे प्रश्न स्वतः मनापासून छान सोडवले पाहिजे. की समाज म्हणजे तरी काय आहे? आपण, आपला समाज, आपले कुटुंब म्हणजे समाज ना. बरोबर आहे. तर समाजाला जबाबदार धरणं म्हणजे आपण स्वतःचे आत्मपरीक्षण थोडंसं केलंच करेक्ट, पाहिजे, करेक्ट. असं मला मनापासून वाटतं. आपण पाहतो पालकांच्या अपेक्षा, जातीची काही अट आहे, सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक परिस्थिती या सर्वांचा एखादा विवाह होण्यामागे किती मोठा रोल आहे, किती मोठी भूमिका आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे ही जी भूमिका आहे किंवा याचे जे दुष्परिणाम आहेत, हे फार भयंकर आहे आणि नकारात्मक आहे. समजा एखाद्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असेल बरोबर. आणि मग मुली आहेत लग्नाच्या घरात. मग मुलीचं लग्न ठरवताना आपल्या वडिलांच्या डोक्यावरचं ओझं कमी व्हावं, म्हणून मग ह्या मुली काय करतात, की आपल्याला न आवडलेल्या, न पटलेल्या मुलालाही होकार देतात करेक्ट. आणि मग आयुष्यभर कुचंबणे त्या राहतात. बरं त्याच्यामुळे त्याच दुःखी होतात असं नाही. हं, हं, कारण न आवडलेलं नातं शेवटपर्यंत निभवणं हे त्यांनाही असह्य होतं करेक्ट. आणि मग त्या घरात ना त्या नवऱ्याला सुखी ठेवू शकत, ना सासू-सासऱ्याला न्याय देऊ शकत, ना स्वतः आनंदी राहू शकत आणि ती बरोबर. घरातली स्त्री जर स्वतः आनंदी नसेल, तर ती काय आनंद निर्माण करणार आहे? तर ही जी कुचंबना आहे, ही कुचंबना टाळण्यासाठी त्या मुलींनी थोडा धीर धरावा
बरोबर. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करावा. शिक्षण, नोकरी हे करावं. आपला म्हणजे आपण स्वतः वडिलांना आर्थिक आधार द्यावा. हे बरोबर. करायला काय हरकत आहे? करेक्ट. आणि हळू-हळू कसं त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि तो आत्मविश्वास वाढत असताना एखादा छान जोडीदार सापडेल. त्याच्यासोबत आनंदाने लग्न करावं. शेवटी लग्न म्हणजे काय तडजोडच आहे ना. मग स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी, स्वतःच्या आनंदासाठी जर आपल्याला तडजोड करावी लागली, तर चुकलं कुठे? बरोबर. तर असं मुलींनी करावं, असं मला वाटतं. या संदर्भात मला एक सांगायचं आहे अतीत, की जे काही आपले सगळे तरुण मित्र-मैत्रिणी आहेत, हो. त्यांना एक मला असं सांगायचं आहे, की लग्न हं. हे काही फक्त 2 माणसांचं, 2 जोडीदारांचं नसतं. 2 कुटुंबाचं असते. त्याच्यामध्ये समाज आला, तर हे सगळं होत असताना तो सहजीवनाचा आनंद घेत असताना लग्न म्हणजे हे एक सहजीवन व्हावं. संपूर्ण आयुष्य हे एकमेकांसोबत आपल्याला वाटून घेता आलं पाहिजे. कारण शेवटी मॅरेज इज शेअरिंग. लग्नानंतर जेव्हा नातं जोडलं जातं, तेव्हा त्या भावना एकमेकांना समजून घेता आल्या पाहिजे आणि त्या व्यक्त करता आल्या पाहिजे आपल्याला. म्हणजे बरोबर. तेवढा एक विश्वास त्या नात्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. शेवटी संसार हा संसार आहे. त्याच्यामध्ये थोड्याफार कुरबुरी असणारच आहे. पण समजूतदारपणा हा फार महत्वाचा आहे. ज्या दाम्पत्यामध्ये समजूतदारपणा असतो, त्यांचं लग्न हे निश्चितच टिकतं. सांगायचं तात्पर्य वय, उंची, शिक्षण, तुमचं सौंदर्य हे सगळं बाजूला ठेवा. जर तुमची मनं जुळली नाही, जर तुमच्यामध्ये संयम नसेल, जर तुमच्यामध्ये समजूतदारपणा नसेल, जर तुमच्या काय म्हणू आपण त्याला जोडीदाराला समजून घेण्याची तुमची कुवत नसेल, तर कठीण आहे सगळं. असे अनेक जे काही मुलं-मुली आहेत, जे चांगल्या स्वभावाचे आहे, चांगल्या नोकरीवर आहे, परंतु त्यांचे काही विवाह जुळत नाही. या संदर्भामध्ये मग समाजाचं काही चुकते का? किंवा समाजानं कोणतं आत्मपरीक्षण केलं पाहिजे या संदर्भामध्ये? मला असं वाटतं अति, की अनेक चांगल्या मुला-मुलींची लग्न जुळत नाहीत. कारण अवास्तव अपेक्षा, हं, हं. काही आर्थिक इश्यू असतात बरोबर आहे. आणि पालकांच्या अपेक्षा. बरोबर. आता शेवटी आपण पालक, कुटुंब म्हणजे समाज बरोबर. आणि समाजाचे काही अशा म्हणजे या बाबतीत समाजाने थोडं काय म्हणू आपण त्याला नवीन विचार हं, हं. म्हणजे या मुला-मुलींच्या संदर्भातले नवीन विचार थोडेसे आत्मसात करायला पाहिजे. करेक्ट आहे. आपण जेव्हा मुलगा-मुलगी हा भेदभाव करत नाही. कोणतेच आई-वडील नाही करत. बरोबर. जे आपण मुलींना देतो, मुलाला देतो तेच आपण शिक्षण, सगळ्या संधी आपण मुलीलाही देतो. करेक्ट. आणि मग असं करत असताना लग्नाच्या बाजारामध्ये जेव्हा आपण मुला-मुलींची तुलना करतो, तेव्हा मग आपल्याला मुलींकडून आपल्या वेगळ्या अपेक्षा असतात. बरोबर. म्हणजे तिला पहिले तिचं करिअर, तिचं शिक्षण, तिच्या आवडी-निवडी, तिला येणाऱ्या सगळ्या वेगवेगळ्या कला याच्यामध्ये आपण तिला असं परफेक्ट करतो. तिचा स्व जोपासतो, त्याला खत-पाणी घालतो. बरोबर आहे. आणि मग जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा मग आपल्याला असं वाटते, की हिने लग्नानंतर हिला स्वयंपाकही आला पाहिजे, हिने घरात सासू-सासऱ्यांची सेवाही केली पाहिजे करेक्ट आहे. आणि म्हणजे सगळं जो संसार, घर-दार, येणारे-जाणारे, आजार, दुखणे, खुपणे सगळं मुलींनी केलं पाहिजे. बरोबर. ही अपेक्षा समाज त्यांच्याकडून करतो. करेक्ट. तर मग हे कुठेतरी समाजाने आत्मपरीक्षण करायला पाहिजे. हं. कारण जर ती 10 तास काम करून घरी येत असेल, हं, हं. तिचा नवरा 10 तास काम करून घरी येत असेल, दोघंही थकून घरी येत असतील, तर मग तिच्याचकडून का अपेक्षा? आता आजकाल मुली या बाबतीत फार जागृत झालेल्या आहेत. मग करेक्ट. आम्हीच का? हां. हा एक त्यांच्यामधला जो आक्रमकपणा आहे, हा खूप तीव्रतेने आपल्याला जाणवतोय. बरोबर. म्हणून मला असं कुठेतरी वाटते, की समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे या बाबतीत. मुलींनी म्हणजे त्यांच्या करिअरला महत्त्व दिलं, त्याच्यामुळे थोडंफार वय वाढलं त्यांचं. मुलींचं आणि मुलांचं पण. करेक्ट. वय वाढलं, त्याच्यामुळे लग्नाला उशीर झाला आणि जसं आपलं वय वाढते, तसं पटकन कोणाचं तरी ऐकणं हे जरा म्हणजे आपल्या स्वभावाला, आपल्या सवयींना मुरड घालणं जरा कठीण जाते. कोणाची तरी मक्तेदारी, कोणाचं तरी ऐकून घेणं, याचे पेशन्स कमी होऊन जातात आपले. करेक्ट आहे. तर त्याच्यामुळे मग अ, म्हणजे नाही करावं वाटत. म्हणजे ह्या सगळ्या चक्रामध्ये तो आणि ती दोघंही अडकतात. त्यांना नाही बरोबर. करावं वाटत लग्न. ही जी नवी पिढी आहे, प्रत्येक बाबतीमध्ये यांना परफेक्शन पाहिजे असतं आणि असं नाही होत. प्रत्यक्षात असं होत नाही. प्रत्येक बाबतीमध्ये परफेक्शन शोधणारी नवी पिढी आणि जुन्याचा विचार करणारे पालक, याच्यामध्ये कुठेतरी एक समन्वय
असला पाहिजे. करेक्ट. यांनी एकत्र येऊन विचार विनिमय करून जर याच्यातून चांगला तोडगा काढला तर मला असं वाटते की खूप काहीतरी याच्यातून चांगलं निर्माण होईल. आजच्या मुलामुलींना लग्नातून नेमकं काय पाहिजे, कशासाठी आपण लग्न करतोय, हे त्यांचे विचार स्पष्ट असायला पाहिजे. आपला जोडीदार आपल्याला नेमकं काय देऊ शकतो किंवा आपल्या ज्या अपेक्षा आहेत ते तो देऊ शकतो की नाही, याच्याबद्दलच्या त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ह्या स्पष्ट असलेल्या बऱ्या. शेवटी काय तर कोणतंही कुटुंब किंवा कोणतीही व्यक्ती ही परफेक्ट नसते. बरोबर. चुकतच शिकत असतो माणूस. आपण पाहतो वाढते घटस्फोट होत आहे आजकाल आणि उशिरा होणारे लग्न आहे किंवा विवाह कमी होत आहे आजकाल. तर याचा भविष्यामध्ये पर्टिक्युलर जे मराठी समाज आहे याच्यावर काय विपरीत परिणाम होऊ शकते असं तुम्हाला वाटतं? हा सगळ्यांचा भारतीय समाजावर किंवा आपल्या मराठी आपल्या सगळ्या या समाजावर फार विपरीत आणि गंभीर परिणाम होत आहे. मुळात माहिती आहे का, विवाह हा एक संस्कार आहे. करेक्ट. समजूतदारपणे केलेली ती एक ऍडजस्टमेंट आहे. बरोबर. हे जे बेसिक आहे हेच आजकाल लोक विसरायला लागले, हेच लक्षात नाहीये. म्हणजे त्यामुळे काय होतंय, त्यामुळे आम्हाला मनमानी करायची, कोणाला रिस्पेक्ट द्यायचा नाही, कोणाशी ऍडजस्टमेंट करायची नाही आणि त्यामुळे विवाह संस्थेची फरफट होते. म्हणजे संसार टिकतील की नाही, संसार होतील की नाही, अशी म्हणजे असं वाटायला लागलेलं आहे. कारण हा जो संस्कार आहे, ही जी ऍडजस्टमेंट आहे, हीच कोणी मानायला तयार नाही. बरोबर. आणि यामध्ये काय होत आहे, यामध्ये सफर होत आहे घरातील लहान मुलं. आई वडिलांच्या मतभेदामुळे त्यांचं बालपण हे धास्तावलेलं आहे, एकलकोंड झालेलं आहे. करेक्ट. घरातील वृद्ध मंडळी, म्हातारी मंडळी ही केविलवाणी झालेली आहे. म्हणजे हे काही एकट्याचं नसतं की कोणीतरी येऊन त्याच्यावर राज्य करावं, असं नसतं. घरामध्ये सगळ्यांना मान सन्मान आदर हा मिळालाच पाहिजे. करेक्ट. आणि घर म्हणजे सगळ्यांना एकत्र येऊन सावली देणारं, थंडगार सावली देणारं एक झाड असतं, जिथे आपण दिवसभर सगळे बाहेरचे व्याप, ताण तणाव, जिथे आपल्या म्हणजे घरात आल्यानंतर जिथे आपल्याला शांत वाटेल असं एक ठिकाण असतं घर. करेक्ट. पण मग हे असं का असू नये? म्हणजे आज तुला सांगते मी अतीत, म्हणजे आज घराघरात एक तर मुक्यानं रडणं सुरू आहे, नाही तर मग घटस्फोटानंतरची भयान अशी शांतता आहे. करेक्ट. तर हे हे सगळं फार भयावह आहे. म्हणजे ज्या स्त्रियांनी कुटुंब व्यवस्था निर्माण केली, ती कुटुंब व्यवस्था आज खिळखिळी झालेली आहे. घरातील स्त्री ही उमलू पाहते आहे, बहरू पाहते आहे. तिला तसा अवकाश देणं हे घरातल्या लोकांचं काम आहे. जर घरातील स्त्री बहरली तर कुटुंबही बहरणार आहे, कुटुंबही सुखी, समाधानी, आनंदी होणार आहे. आणि वाढत्या घटस्फोटाबद्दल जर म्हणाल तर प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणदोष हे असतातच, करेक्ट. कारण परफेक्ट कोणीच नाहीये. आता जबाबदारी टाळणं, अवास्तव अपेक्षा करणं किंवा काही गैरसमजुती असतात. कामाच्या म्हणजे कामाचा जो काय म्हणतो ताण असतो किंवा जे वाटप असते कामाचं, त्याच्या बाबतीत काही प्रश्न असतात. जोडीदारांच्या भावनांची कदर केल्या जात नाही आणि दोघंही जर नोकरी करणारे असतील तर मग ते विचारूच नको. मग तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ताणतणाव निर्माण होतात. शेवटी विवाह जर टिकवायचा असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या जोडीदारांचं, त्यांच्यामध्ये असलेले सामंजस्य, त्यांच्यामध्ये असलेला सामोपचार, हे मात्र निश्चित आहे. जर जोडीदारामध्ये सामोपचार असेल तर लग्न हे निश्चितच टिकतं. पण आता एक गोष्ट आणखीन आहे याच्यामध्ये की हे सगळ्याच जोडप्यांना जमत नाही. बरोबर. कारण कुठे अहंकार, कुठे मीपणा, हे बरोबर. त्यांचे इश्यूज ते आडवे येतात. हे सगळ्यांना जमेलच असं नाही. पण मग आता असं म्हणतात की म्हणजे नवरा बायकोच्या भांडणामध्ये शहाण्या माणसांनी पडू नये. आता असं म्हणजे आता तू बघ, आपले जे पूर्वज होते, आपले जे जुने लोक होते, त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या अगदी करेक्ट आहेत. त्यांनी सांगितले की नवरा बायकोच्या भांडणामध्ये पडायचं नाही, हे बिलकुल 100% खरं आहे. मग आता जर नवरा बायकोच्या भांडणात पडायचंच नाही तर ती भांडणं मग मिटवायची कशी? आता ही नवरा बायकोंच्या मधली भांडणं जर मिटत नसतील, कुटुंबाची जर फरफट होत असेल, त्याचा बरोबर. परिणाम जर आपल्या सांसारिक जीवनावर होत असेल, तर मात्र ह्या दोघांनी म्हणजे या पती पत्नींनी किंवा ह्या जोडीदारांनी स्वतःहून एखाद्या शहाण्या माणसाची निवड करायची. बरोबर. आणि मग तो शहाणा माणूस म्हणजे कोण? तो शहाणा माणूस म्हणजे एखादा तज्ञ, छान प्रशिक्षक, अनुभवी असा मानसतज्ञ असावा. करेक्ट. काय हरकत आहे? आजच्या या काळामध्ये काउन्सिलिंग करून घ्यायला काय हरकत आहे? आवश्यक.
तर हे त्यांनी करावं. पण खरं सांगू का तुला? म्हणजे खरं खरं सांगते, की प्रत्येकच नवरा बायकोमध्ये कुरबुरी असतात. हो, अगदी हो. टोकाच्या कुरबुरी असतात. करेक्ट. टोकाची भांडणं असतात. त्याचा गाजावाजा न करता दोघंही आपल्या दोघांनाही आपल्या कर्तव्याची जाणीव जर असेल, आपल्या हक्कांची जाणीव असेल, तर ती भांडणं ते मिटवू शकतात. हे सगळं करताना कर्तव्याची जाणीव पहिले ठेवावी आणि मग हक्काची. बरोबर. पण आता उलटं होताना दिसते आणि मग नसते प्रश्न निर्माण होतात. मुला-मुलींचं वाढतं वय, त्याच्यामुळे काय होतं, की त्यांना कोणाची ताबेदारी सहन होत नाही आणि मग त्यांना ती लग्नच नकोशी वाटतात. तर अशा अनेक समस्या आहेत. तरीही कौटुंबिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी एकमेकांबद्दलचं प्रेम, आदर आणि विश्वास हा फार महत्त्वाचा वाटतो मला. प्रेमविवाह की ठरवून केलेले जे विवाह आहे, याच्यामध्ये कोणता विवाह पद्धती हे यशस्वी आहे? आणि खऱ्या अर्थानं यशाचे खरे गमक, यशस्वीपणाचे जे खरे गमक आहे ते पार्टनरच्या समजूतदारपणामध्ये आहे. प्रश्नातच या प्रश्नाचं उत्तर आहे सर, जोडीदाराचा समजूतदारपणा. हं, हं, हं. शेवटी लग्न हे लग्न असतं. लग्नात तडजोड ही असतेच आणि लग्नात तडजोड करत असताना कधी आपल्याला माघार घ्यावी लागते, कधी पुढाकार घ्यावा लागतो, कधी आधार आपल्याला मिळतो कोणाचा तरी. पण लग्न टिकवत असताना किंवा लग्न टिकवताना लवचिकपणा, प्रवाहीपणा, जोडीदाराचा समजूतदारपणा आणि आपली स्वतःची तडजोड करण्याची तयारी, या 4 टेकूंवर लग्न यशस्वी का अयशस्वी हे ठरलेलं असतं. लग्नातून म्हणजे लग्न केल्यानंतर मिळणारं सहचर्य, मिळणारा विश्वास, आपलेपणा, हे सगळं खूप हवं-हवंसं वाटणारं असतं. करेक्ट. मग ते लग्न कोणत्याही प्रकारचं असो, प्रेमविवाह असो की ठरवून केलेला विवाह असो. सुरुवातीचा आकर्षणाचा जो काळ जर सोडला, तर लग्न म्हणजे प्युअर ॲडजस्टमेंट असते आणि लग्न टिकवताना खरोखर समंजसपणाची गरज असते. जोडीदारांमध्ये जर परस्परांबद्दल आदर असेल, त्यांच्यामध्ये मोकळा संवाद असेल, संकटामध्ये एकमेकांना साथ देण्याची जर त्यांची वृत्ती असेल, म्हणजे एकमेकांनाच नाही, म्हणजे त्यांनी एकमेकांना तर साथ द्यावीच, पण त्यांची जी कुटुंब असतात, त्या कुटुंबांनी सुद्धा एकमेकांना साथ द्यावी. एकमेकांचे गुणदोष स्वीकारून पुढे जाण्याची तयारी जेव्हा आपण करतो, तेव्हा तो विवाह निश्चितच यशस्वी होतो. याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. आपण पाहतो विवाहाच्या या बदलत्या ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही मुला-मुलींना किंवा त्यांच्या पालकांना आणि समाजाला कोणता असा व्यावहारिक आणि सकारात्मक संदेश द्याल जेणेकरून त्यांना कळेल की बाबा विवाह हे काय आहे? या बदलत्या परिस्थितीमध्ये आजच्या तरुण पालकांना मला असं सांगावंसं वाटतं, की नात्यामध्ये परिपूर्णतेचा अट्टहास नको. म्हणजे परफेक्शन, Correct. परिपूर्णतेचा अट्टहास नको. वास्तववादी बना, एकमेकांना समजून घ्या, एकमेकांचा आदर करा, संकटामध्ये एकमेकांना सोबत करा, सहनशील बना आणि शक्यतोवर आपली भांडणं, आपले मतभेद टाळता आले तर टाळा. पण आता नवरा-बायको म्हटलं की भांडण तर आलंच. बरोबर. पण शक्यतोवर आपली भांडणं आपल्या बेडरूमच्या बाहेर नाही आली पाहिजे आणि आपल्या मुलांच्या समोर तर बिलकुल नाही. जी पिढीतील या जनरेशनची ही जी मुलं आहे, ही प्रचंड संवेदनशील आहे. करेक्ट आहे. त्यामुळे मुलांचे मित्र बना, त्यांना आनंद द्या, त्यांच्या इच्छा पूर्ण करा. तुमच्या इच्छा त्यांच्यावर लादू नका करेक्ट. आणि घरामध्ये जे काही आपले नातेसंबंध आहेत, त्याबद्दलचा आदर मुलांच्या मनामध्ये कसा निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करा. मुलांचे मित्र बना, त्यांना वेळ द्या. दुसरा मुद्दा मला असा सांगायचा आहे, की सामाजिक प्रतिष्ठा, अवास्तव अपेक्षा किंवा इतरांशी तुलना हे आपल्या नात्यामध्ये येऊ देऊ नका. करेक्ट. समाजामध्ये इतर जे लोक आहेत, जे तुमच्या खूप जवळचे आहेत, त्यांच्यावर वैयक्तिक टीका कधी करू नका. उलट नवीन विचारांचा स्वीकार करा. तुला एक सांगू का? म्हणजे पूर्ण काय म्हणतो ना आपण त्याला, मॉरल ऑफ द स्टोरी, एकमेकांबद्दलचा विश्वास आणि कुटुंबातील परस्परांबद्दल असलेला आदर, हीच आपल्या सुखी नात्याची आणि यशस्वी विवाहाची खरी गुरुकिल्ली आहे, असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून अतीत मला
बोल मनातले सांगताना, माझ्या मनातलं बोलताना मला एक एवढं म्हणावंसं वाटतं, की आपलं जीवन, आपलं वैवाहिक आयुष्य सुखी, समाधानी आणि आनंदी व्हावं. त्यासाठी काहीतरी नीती, नियम आपण पाळले पाहिजे आणि ते आपण पाळूया. आनंद घेऊया, आनंद वाटूया. नाहीतर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. हे आपण लक्षात ठेवायला हवं. मॅडम, आमच्या बोल मनातल्या या चॅनलमध्ये एक रॅपिड फायर राऊंड आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारले आणि त्याचे 3 पर्याय असेल, तुम्हाला एक त्याच्यामधला पर्याय निवडायचा आहे. सुरुवात करायची? हो. बघा, आज लग्न उशिरा होण्याचे सर्वात मोठे कारण कोणतं आहे? करिअर, अवास्तव अपेक्षा की कौटुंबिक दबाव? सर रिपीट करा ऑप्शन. करिअर, अवास्तव अपेक्षा की कौटुंबिक दबाव? करिअर. जोडीदार निवडताना सर्वात महत्वाचे काय आहे? स्वभाव, आर्थिक स्थैर्य की शिक्षण? शिक्षण. ओके. मुली नोकरी करणाऱ्या मुलालाच प्राधान्य देतात, हो काही प्रमाणात की नाही? काही प्रमाणात. ओके. लग्नासाठी सर्वात मोठा अडथळा कोणता? जात, पैसा की अहंकार? अहंकार सर. प्रेमविवाह की ठरवून केलेले विवाह? प्रेमविवाह की ठरवून केलेला विवाह की दोन्ही योग्य? दोन्ही. योग्य. ओके. नाते टिकवणारी सर्वात मोठी ताकद कोणती आहे? विश्वास, प्रेम की संवाद? विश्वास सर. सोशल मीडिया नात्यांसाठी फायदेशीर आहे, घातक आहे की त्या वापरावर अवलंबून असते? आपल्या वापरावर अवलंबून आहे सर. ओके. घटस्फोट वाढण्याचे मुख्य कारण काय? अहंकार, संशय की संवादाचा अभाव? अहंकार. काय महत्वाचे आहे, करिअर की लग्न? करिअर, लग्न की दोन्ही संतुलित? दोन्ही संतुलित. विवाहासाठी योग्य वय काय? 25 पूर्वी, 25 ते 30 किंवा 30 नंतर? 25 पूर्वी झालं तर फारच चांगलं. ओके. ओके. पालकांनी सर्वात आधी काय बदलावे? अपेक्षा, विचार की हस्तक्षेप? विचार सर. जोडीदारात काय पाहावे? चारित्र्य, पगार की प्रतिष्ठा? चारित्र्य. लग्न मोडण्यामागे जास्त जबाबदार कोण असते? मुलगा, मुलगी, दोघेही की कुटुंब? दोघेही सर. ओके. लग्नासाठी सर्वात महत्वाचा गुण कोणता? प्रामाणिकपणा, समजूतदारपणा की जबाबदारी? समजूतदारपणा. ओके. नात्यात माफी मागणारा कमकुवत ठरतो, परिपक्व असतो की परिस्थितीनुसार? परिपक्व. ओके. विवाहात सर्वात मोठी गुंतवणूक कोणती आहे? वेळ, पैसा की विश्वास? विश्वास. ओके. यशस्वी विवाहाचा मंत्र काय? समजूतदारपणा, त्याग की संवाद? समजूतदारपणा. लग्न न होण्यामागे मोठे कारण काय? अवास्तव निकष, समाजाचा दबाव किंवा निर्णयाचा विलंब? अवास्तव निकष. ओके. एका शब्दात यशस्वी संसार, विश्वास, आदर की प्रेम? आदर. शेवटचा प्रश्न, आजच्या तरुणांसाठी अंतिम संदेश काय? अपेक्षा कमी ठेवा, संवाद वाढवा की माणूस पहा, दिखावा नाही? माणूस पहा सर, दिखावा नको. ओके मॅडम.